कोरड्या खोकल्यावर 1 चमचा बडीशेप व तेवढीच साखर दिवसातून 3 वेळा चावून खाल्ल्यास आराम मिळतो. ताज्या लिंबाचा रस कोमट पाण्यात घालून संध्याकाळी नियमितपणे सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. वाताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी वात आलेल्या ठिकाणी लसणाच्या तेलाची मालिश करावी, त्यामुळे आराम मिळतो. रोज सकाळी अनुशापोटी 8-10 कडीपत्त्याचे पाने चावून खाल्ल्यास मधुमेह कमी होण्यास मदत होते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास दररोज 4 ते 5 बदाम खावे, यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. मधमाशीच्या किंवा विंचवाच्या दंशावर मीठ लावून चोळल्यास आराम मिळतो. चिंचेच्या फुलाचा रस मधातून घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास धन्याचा लेप करून कपाळावर लावल्यास थोड्याच वेळात आराम मिळतो. 1 चमचा आल्याचा रस 1 ग्लास गरम पाण्यात टाकून त्याने चूळ भरल्यास तोंडाचा घाण वास निघून जातो. वजन कमी असणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळी 1 केळी खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते. मंडळी, हे सर्व उपाय अगदी घरगुती आहेत आणि नैसर्गिक आहेत, यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर वरीलपैकी कोणता आजार असेल तर त्यासाठी हे उपाय नक्की करा.